नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी तसेच फार्म डी कॅप राऊंड 2024-25 चे आता फायनल लिस्ट जी आहे तर ती फायनल लिस्ट वेबसाईटवर आलेली आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर तुम्ही सीईटीचा सीईटी एक्झाम दिली होती, त्यानंतर तुमचे जे मार्क्स आले त्यानंतर तुम्ही कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन केलं होतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर खूप दिवस झाले, ही डेट जी होती तर ती एक्सटेंड झाली होती. तर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा काही एज्युकेशनल काही प्रॉब्लेम होते काही विद्यार्थ्यांना, तर त्यामुळे जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागत होता. त्यासाठी सीईटीनं डेट पण वाढवून दिलेली होती. त्यानंतर आता जी प्रोव्हिजनल लिस्ट तसेच फायनल लिस्ट आता ती जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे. आता 4 तारखेला आपली जी फायनल मेरिट लिस्ट होती कॅप राऊंड फर्स्ट साठी तर ती पब्लिश झालेली आहे. म्हणजेच त्यानंतरची प्रोसेस जी आपली असणार आहे तर ती तुम्हाला कॅप राऊंड साठी जे कॉलेजची नावं आहे तर ते नावं टाकण्यासाठी पुढची प्रोसेस तुमची असणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला फायनल लिस्टची जर स्टेटस चेक करायचं असेल तर त्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोसेस बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फायनल मेरिट लिस्टचं जर स्टेटस चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा कॅप राऊंड 2024-25 यामध्ये खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे बघा अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये बी फार्मसी फार्म डी या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा असं पेज ओपन झाले दिसेल, होम पेज बी फार्मसी तसेच फार्म डीचं. तर त्यामध्ये क्लिक फायनल मेरिट लिस्ट इथे जी टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या टॅबवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे कॅन्डिडेटसाठी, हे तुम्ही रीड करू शकता. रीड केल्यानंतर बघा खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर येथे एंटर युअर ऍप्लिकेशन आयडी, हा जो ऍप्लिकेशन आयडी आहे PH24 आणि त्या पुढे जे डिजिट्स आहे तर ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर बघा इथे एंटर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती इथे सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फायनल मेरिट लिस्टचं जे तुमचं स्टेटस आहे तर ते तुम्ही स्टेटस चेक करू शकता. आता त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की फायनल मेरिट लिस्टचं स्टेटस चेक केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतरची पुढची प्रोसेस बघण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स या टॅबवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे तुमचं ऍडमिशन प्रोसेसचं. तर आतापर्यंत बघा 4 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार होती. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज शीट्स अँड कॅप राऊंड फर्स्ट 4/10/2024 या ठिकाणी फायनल लिस्ट तुमची जी होती तर ती लागलेली आहे. आता त्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे 7 नंबरला, ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. बघा यासाठी आज दिनांक 5/10/2024 ला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी असणार आहे 7/10/2024. तर या तारखेमध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे, जे ऑप्शन फॉर्म आहे कॉलेजचे जे ऑप्शन फॉर्म असतात ते ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे कॉलेजची लिस्ट जी आहे तर त्याला प्रेफरन्स देऊन तुम्हाला जे कॉलेजला आवडतात किंवा तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी डेट्स आहेत 5/10/2024 ते 7/10/2024. 7/10 नंतर ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर मग जी फायनल लिस्ट जी आहे कॅप राऊंड फर्स्ट साठी तर ती डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट तर ती 10/10/2024 ला फर्स्ट राऊंडची लिस्ट जी आहे तर ती लागणार आहे. तर बघा असं पुढील जे शेड्यूल असणार आहे आणि त्या पुढील जसे नवनवीन अपडेट्स येत राहतील तर तसेच त्याविषयी मी आपल्या युट्यूब चॅनलवर जी माहिती आहे तर ती माहिती शेअर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या
व्हिडिओच्या माध्यमातून आपण फायनल मेरिट लिस्टचे स्टेटस कसे चेक करायचे ते आपण बघितलेलं आहे आणि पुढची काय प्रोसेस असणार आहे तर ती जसजसे अपडेट्स येतील तसं मी आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.